मराठा ती तुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. तेव्हाचा उपदेश. हे फाजील नाही सांगत. बरं ही जात नाही, तुम्ही लक्षात घ्या, गैरसमज दूर करा. अरे हे कृतीवरून निर्माण झालेले शब्द आहे. कोलाटी, लाठी कोलण्यामध्ये जो समाज तरबेज आहे त्यांचं नाव पडलं कोलाटी. लाठी आणि कोलणे, लाठी फिरवण्यात तरबेज असणारा समाज कोलाटी. तसं मराठा आणि कुणबी वेगळे नाही, एकच आहे, एकच आहे. हे नीट ऐका. फक्त छत्रपती शिवरायांच्या फौजेमध्ये जेवढे होते ते मराठे. त्यांना मराठे का म्हटलं? जिद्दी होते. मरेल पण हटणार नाही ही ज्यांची कृती होती, मरहट्टे, त्याचं झालं मराठा. हे फौजेतले लोक आहे, मराठाच आहे पण छत्रपती शिवरायांच्या. आणि म्हणून रामदास स्वामीजी सांगत होते, तुम्ही जे मिळवले ना कमी पडतात, अजून वाढवा. मराठा ती तुका मिळवावा म्हणजे मरेल पण हटणार नाही असं ज्याच्या रक्तात भिनलेलं आहे तेवढे एकत्रित करा, तेवढे एकत्रित करा. याला म्हणतात मराठा, मरहट्टे. तो झाला मराठा. तसं त्यातलेच काही शेती करू लागले. शांत राहा, शांत राहा, बस. मी त्यासाठीच आलो. ती तेव्हाच क्लिप फिरवली की शेवटचं कीर्तन माझंच आहे. विठ्ठल त्याच्यात जे शेती करण्यात तरबेज ते कुणबी. आता कुणबी शब्दाचा तुम्हाला माहिती आहे ना, हे जयंत्या माहिती आहे का? जयंत्या, कृष्ण जन्म, राम जन्म, तसं शब्द जन्म असतात. हे शब्दाचे जन्म सांगतोय मी. कोलाटी झाला, मराठा झाला, कुणबी. कुळव आणि बी, तुम्ही ते शब्दकोश शोधा मग उत्तर सापडेल तुम्हाला. कुळव ते शेतीची मशागत करण्याचं साधन, त्याचं नाव कुळव. कुबोटा नाही, कुबोटा आता निघाला. हे आमची सगळी शेतकरी मंडळी बसलेली आहे. कुळव, त्या कुळवाच्या द्वारा शेतीची मशागत करायची टकले पाटील. आणि मग पावसाळा सुरू झाला, वापसा साधला, बियाची पेरणी करायची. ही दोनच गोष्टी ज्याला जन्मभर माहिती आहे, कुळव आणि बी. कुळव आणि बी. कुळवानं शेतीची मशागत, बी पेरून पीक काढणे. कुळवानं मशागत करणे, बी पेरणे, पीक काढणे. कुळवानं मशागत करणे, बी पेरणे, पीक काढणे. म्हणून कुळव आणि बी एवढंच ज्याला माहिती आहे तो कुळवबी. कुळवबी करता करता मध्ये बाणाचा न कधी घुसला त्याचा कुणबी झाला, हे मराठ्याच्याही लक्षात आलं नाही. जसं मरहट्टा त्याचं मराठा झालं, तसं कुळवबी त्याचा कुणबी झाला. एकच आहे. नाही तर तुकाराम महाराजांचं आडनाव काय आहे? मोरे. मोरे, सासूरवाडी आहे ते. मोरे बरं का टकले पाटील. मग मोरे तर मराठा आहे ना, पण छातीला हात लावून म्हटलं की नाही, बरे देवा कुणबी केलो, बरे बरे देवा कुणबी केलो, नाही तरी दंसे असतो मेलो, नाही तरी शब्द जास्त नाही तरी
ठाका नाही चालत हा, बरोबर पाहिजे. तुकाराम महाराज मोरे आहे, मराठा, पण छातीला हात लावून स्वाभिमानानं शब्द केले, बरे देवा कुणबी केलो, कुळव आणि बी तो कुणबी, मरेल पण हटणार नाही युद्धात तो मराठा. म्हणून रामदास स्वामीजींनी सांगितलं, बस मी सांगतो असं करा छत्रपती शिवराय, अजून सैन्य कमी पडतंय. निवड कशी करायची? निवड मरेल पण हटत नाही तेवढे वाढवा. मराठा तितुका मिळवावा आणि महाराष्ट्र धर्म वाढवावा. राष्ट्र कसं चालवावं याचं मार्गदर्शन घेण्यासाठी पूर्वीचे राजे साधू संतांकडे जात असे. तसे तुकोबारायाकडे छत्रपती आले. कुठून मी शुद्धीवर आहे, काळजी करू नका. हा ना, 2 शब्द सर्वांना माहिती आहे. आता मनोज जरांगे पाटलाच्या प्रत्येक बॅनरवर छत्रपती शिवराय. मनासारखा राजा, राजासारखं मन. मनासारखा राजा असू शकतो, पण त्याचं राजासारखं मन असेल हे नाही सांगता येत. ही दोन्हीची युती म्हणजे छत्रपती शिवराय आहे. मनासारखा राजा मिळाला, पण राजासारखं मन केव्हा कळलं? 1-2 मिनिट घेतो. सिंहासनावर बसायला निघाले छत्रपती शिवराय. सोन्याचं सिंहासन आहे, राज्याभिषेक सोहळा आहे, ब्रह्मवृंदांचे मंत्रघोष चालू आहे, आणि छत्रपती शिवराय एक एक पाऊल त्या सिंहासनाकडे टाकतात. बालदार चोपदार ललकारा देतात. राजाधिराज महाराज छत्रपती शिवराय पधारे. कोरे अधिकारी सोहळ्याला उपस्थित आहे, पण एक पाऊल टाकला की छत्रपती थांबायचे. मी राजासारखं मन सांगतो. का थांबायचे? सिंहासनाकडे पाहायचे, थांबायचे, डोळे भरून यायचे. अरे, या सिंहासनासाठी मी माझे केवढे हिरे गमावले आजपर्यंत. पहिला पाऊल टाकला, ते 8 शब्द कानी आले. काळजी करू नका राजे, आधी लग्न कोंडाण्याचे मग रायबाचे. सिंहासनाकडे पाऊल टाकताना पहिली आठवण आली ते तानाजी मालुसरे यांची. थांबले, डोळ्याला धारा लागल्या, पण या नुसत्या आठवणी होत्या टकले पाटील. पुढचा पाऊल टाकला, बाजी प्रभूची आठवण आली. राजे, देहात शेवटचा रक्ताचा थेंब असेपर्यंत खिंड लढवेल राजे, काळजी करू नका. बाजी प्रभू. शिवा नावी अगदी छत्रपती शिवाजी राजासारखा चेहरा होता. त्याला स्वतःच्या बदली पाठवला होता आणि सजवलं होतं ते छत्रपती शिवरायांनी. तसाच टोप, तसाच अंगरखा, तलवार हातात दिली, तसाच सिंहासनावर. आता पालखीत बसवायच्या आधीच सांगतो, छत्रपती शिवराय सजवतात आणि सार्वभौम राजाला लाजविल एवढा आनंद शिवा नाव्याच्या चेहऱ्यावर होता. छत्रपती शिवाजी राजे म्हणाले, शिवा, अरे तू माझ्यासाठी मरायला चाललास. शिवाजी म्हणून तुझी कत्तल होणार आहे. कल्पना आहे राजे, तरी प्रसन्न आहे. हा, कारण सांगतो राजे. माणूस मेला म्हणजे समाज रडतो हे ऐकून होतो, पण मी अजून जिवंतच आहे राजे. तरी या शिवा न्हाव्यासाठी महाराष्ट्राचा राजा छत्रपती रडतो. यापेक्षा मला काय मिळवायचं राजा? एक एक हिरा आठवत होता, एक एक हिरा. पण ह्या नुसत्या आठवणी होत्या. सभोवताल पाहू लागले. लांब उभा होता तो मदारी मेहतर.
ज्यानं दिल्ली आपला आग्र्याच्या कैदेतून सुटका करण्यासाठी सहकार्य केलं होतं तो मदारी, मळकटल्या कपड्याचा, टकले पाटील लांब उभा. छत्रपती शिवरायाचं लक्ष मदारीकडे गेलं. माझे सगळे हिरे मी या सिंहासनासाठी गमावले, पण एक मदारी आहे. मदारी आवाज दिला, बोलवलं त्याला. मळकटले कपडे, मदारी मेहतर आहे. मी राजासारखं मन याच्यासाठी आपली वेळ घेतली. जवळ घेतलं. सगळ्या समाज पाहतो, अधिकारी पाहतात. मदारी, या सिंहासनासाठी मी केवढे हिरे गमावले. तानाजी मालुसरे, बाजी प्रभू, शिवा न्हावी, मोठे मोठे सगळे गेले बाबा रे, पण आग्र्याच्या कैदेतून सुटका करून द्यायला सहकार्य करणारा तू एक मदारी. मी आज प्रसन्न आहे. काय पाहिजे ते माग. मला काही नको. सगळ्या समाज, मला काही नको राजे. अरे वाटेल ते माग. नाही राजे काही नको. हे बघ, तू जर म्हणशील राजा कर तर तुला राजा सुद्धा करतो. ती लायकी माझी नाही राजे. मग माझ्या समाधानासाठी काहीतरी माग मदारी. देणार आहात का राजे? हा, एक अपेक्षा. बोल ना. तुम्ही दररोज या सिंहासनावर बसायच्या आधी माझ्या अंगावरच्या वस्त्रानं हे तुमचं सिंहासन पुसण्याची सेवा या मदारीला द्या राजा. जेव्हा कवटाळलं आणि त्याच्या डोक्यावर अश्रूचा अभिषेक केला मदारी, अरे असे हिरे मिळाले म्हणून आजचा दिवस उजाडला. मी का सांगतो, याला म्हणतात राजासारखं मन. विठ्ठल तसाच एक हिरा महाराष्ट्राला नव्हे मराठ्याला मनोज जरांगे पाटलाच्या रूपानं मिळाला. आपण लक्षात घ्या. मी पत्रकार मंडळींनी मुलाखत घेतली तेव्हा तुमच्या आईवडिलाची आठवण येते का नाही जाताना की भेटीला? जरांगे पाटील म्हणले, महाराष्ट्रच माझा मायबाप आहे. ही व्यापक भावना लक्षात घ्या. ज्यांचं जीवन परोपकारी आहे, मला वाटते हे ईश्वराचीच योजना आहे. मी त्या दिवशी क्लिपमध्ये टाकलं की हे ईश्वरानं महाराष्ट्राला दिलेली देणगी आहे. मनोज जरांगे पाटील. विठ्ठल कारण योग्य आणि योग्यता, बरं का गिरी महाराज, हे मराठीचे शब्द आहे. बरीच माणसं योग्यतेच्या मागे पळतात, योग्यतेच्या. तेव्हा योग्यता 10 किलोमीटर पुढे जाते, बरं का वडीगोदरीकर, 10 किलोमीटर पुढे. योग्यतेच्या मागे पळू नका, फक्त तुम्ही योग्य व्हा, तर महाराष्ट्रातले मराठे फुलाचा हार घेऊन तुमच्या मागे येतात. म्हणून सर्वांना वाटलं आम्हाला मनोज जरांगे पाटील योग्य आहे. अरे कोणाच्याही नशिबात आहे का? किती पंतप्रधान झाले भारताचे, किती झाले, पण एक पंतप्रधान ज्याच्या शुभ हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन आणि पूर्णत्वास जात आहे. योग्य आणि योग्यता. आज जरांगे पाटलाच्या रूपानं, तेव्हाही शिवाजी महाराजांचा जन्म व्हायच्या आधी सगळे मराठे त्रस्त झालेले होते. सगळ्या समाज वाटेल तसा त्रास समाजाला व्हायचा. जिजाऊ आईसाहेब डबडबल्या डोळ्यानं म्हणायच्या, मराठ्याला कोणी वाली आहे का नाही देवा? तिला काय माहिती, तिच्याच पोटी मराठ्याचा वाली जन्माला येणार होता. तसं महाराष्ट्राला काय माहिती, या भूमीत जरांगे पाटलाचा जन्म होणार होता. स्वतः करता नाही, सगळे तुमच्या आमच्यासाठी त्यांचा लढा आहे. ही भीक नाही, भीक नाही सरकारकडे, हक्काची मागणी आहे. विठ्ठल विठ्ठल.
नाहीतर मग शेतकरी असो की कोणी, अरे पिकवायला शेतकरी आहे आणि भाव ठरवणारे ते बैमान आहे. हे घाम गाळून गाळून तुम्ही पहा, साधी तंबाखूची पुडी फोडून पाहण्याचा अधिकार नाही तुम्हाला. त्याच्यावर काय असेल किंमत मोजायची आणि यायचं घरी. खताची गुणी तुम्हाला फोडून पाहता येत नाही. त्याच्यावर काय किंमत आहे तेवढे पैसे मोजायचे. मग आत रेती आहे का विटाचा भुगा, मुकाट्यानं आणून टाका शेतात. नाही अधिकार तुम्हाला, अधिकार नाही. एक नंबरचा आमचा माल असतो गहू, हरभरा, बाजरी. मार्केटला न्या, एवढा भाला खूप असतात ते बैमान पोत्यात. अख्ख पोत फाडतात. असं वाटतं यानं कास्तकाराच्या पोटातच खोपसला चाकू. आमचा एक नंबरचा माल आणि ते पोत फाडून पाहतात. आम्हाला खताची गोणी उघडून पाहण्याचा अधिकार ठेवला. म्हणून ही भीक नाही, हक्काची मागणी आहे. विठ्ठल आता बरं का टकले पाटील, मावशी थोडं पुढे पुढे होऊन जा. झालं आता मी बरोबर. सर्वांना माहिती आहे महाराष्ट्राला आता माझे 34 मिनिट आहे. महाराष्ट्राला माहिती आहे. सरकून घ्या पुढे पुढे. बरोबर 1 मिनिट पुढे जाणार नाही. काळजी नसावी गिरी महाराज. मी 9:30ला चालू या गावात. तुम्ही कधीही या. महाराष्ट्राला माहिती आहे ढोक महाराज म्हणजे बिघडलेल्या घड्याही दुरुस्त करणे. ते नाही जमत. विठ्ठल शेतकऱ्याला वाली नाही. आता कास्तकार देवळात जाऊन रडतो. देवाला प्रश्न विचारतो, भगवान मैंने मौसम से ज्यादा हुकूमत को सहा है, मैंने मौसम से ज्यादा हुकूमत को सहा है, किसान पानी में कम आंसुओं में ज्यादा बहा है. आणि रडून रडून देवाला दुसरा प्रश्न कास्तकाराचा, मैं उगाता हूं कपास, मैं उगाता हूं कपास तो सारी दुनिया कपड़े पहनती है, फिर मेरी लाश ये कफन के लिए क्यों तरसती है भगवान. मी लक्षात घ्या. म्हणून ही भीक नाही. मग कास्तकार असो कोणी, आमची हक्काची मागणी. मर जाओ मंगो नहीं अपने तन के काज, परमार्थ के कारण मोहे ना आवे लाज. सगळ्या आतापर्यंतच्या सभेचे रेकॉर्ड तोडले मराठ्याच्या सभेने. नुसतं लिहून नव्हतं एक मराठा लाख मराठा. अरे 2 कोटी मराठा. नुसतं काय बोर्ड होते का 1 न लाख 2 कोटी. संघ शक्ता कलह युगे. आता सरकार लटलट कापायला लागलं. त्यांना माहिती आहे यांच्या शेपटावर पाय दिला तर हे आता दंश केल्याशिवाय राहणार नाही. आता फना उगारण्यावर थांबलं. दंश शिल्लक आहे आता. विठ्ठल म्हणून मनासारखा राजा आणि राजासारखं मन. छत्रपती शिवराय आणि तुकोबारायचा संवाद आपलाच आहे. राजे दयेला 2 अंग, प्रजेचं पालन आणि प्रजेला उपद्रव देणाऱ्या दुर्जनाचा बंदोबस्त. नायनाट याचंही नाव दया आहे. एकुलता एक मुलगा असेल ना, एवढं लाडात कौतुकात असते. शाळा सुरू व्हायच्या आधी 15 दिवस पप्पा नवीन सायकल पाहिजे, घे बेटा शाळेत जायला. वॉटर बॅग पाहिजे, घे बेटा. 2 ड्रेस घे बेटा. जोडा पाहिजे, घे बेटा.
जेवणाचा डबा घे बेटा, सगळे घेऊन दिलं बापाने, सगळे घेऊन दिलं. आणि शाळा सुरू होऊन 15 दिवस झाले तरी ते शाळेत नाही गेलं. का रे? वॉटर बॅग, नवीन ड्रेस, सायकल सगळे घेऊन दिलं. शाळा सुरू होऊन 15 दिवस झाले अजून शाळेत गेला नाही. पप्पा यावर्षी शाळा शिकण्याचा मूडच नाही पप्पा. मग त्याच्या कंबरड्यात बुटा भरली लाद घालून शाळेत नेणे, ही सुद्धा दया. असे 2 अंग आहे. लेकराचं लालन पालन कोड कौतुक करणे हे दयाच आहे, पण हिता करता ताडण करणे याचंही नाव दयाच आहे. मावल्यांसाठी सांगतो, पतीच्या पोटात सकस अन्न जावं असं वाटत असेल तर धान्यातले खडे काढायचे असतात. नाही तर आपला मिस्टर वजनाला पीठ कमी भरल्यावर रागवेल अशी भीती जर पत्नीनं बाळगली, तिचा बुवा खडे खाल्ल्याशिवाय राहणार नाही. मग धर्म आहे. निवडावे खडे, निवडावे खडे, तरीच तळण ओझ घडे, तरीच तळण निवडावे खडे, तरीच दळण ओझ घडे. खडे काढून फेकणं, धान्य नीट करून दळून आणणं पत्नीचा धर्म आहे. शेतकऱ्याचं पा, ज्याच्यासाठी मशागत केली, जे पेरलं ते उगवत नाही, आणि उगवू नये असं वाटतं ते गाजर गवत नाकी नऊ आणले कास्तकाराच्या. मग कास्तकार काय करतो? गवताचा नाश करतो, पिकाचं रक्षण. ह्या भूमिका लक्षात घ्या. अभंगाला धरून चाललंय आपलं. राजे, खडे निवडून बाहेर फेकणं, चांगलं धान्य दळून आणणं हा पत्नीचा धर्म आहे. लेकराचं लालन पालन करणं आणि हिताकरता ताडण करणं बापाचा धर्म आहे. गवताचा नायनाट करणं, पिकाचं रक्षण करणं हा कास्तकाराचा धर्म आहे. तसं दुर्जनाचा नायनाट न प्रजेचं पालन राजे हा तुमचा धर्म आहे. धर्मनीतीचा